नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक बातमी आपण बघणार आहोत। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। पुणे शहरातील सर्व गुन्हेगारांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये परेड, गजा मारणे, बाबा बोडके आणि निलेश घायवळसह अनेकांची परेड। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात 267 कुख्यात गुन्हेगारांची परेड, वाढत्या गुन्हेगारीनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर। आयुक्त अमितेश कुमार यांची गुन्हेगारांना समज, दहशत निर्माण होईल असं कृत्य न करण्याच्या सूचना आणि या सूचना परत दिल्या जाणार नाहीत, आयुक्तांचा इशारा। मनोज जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। आज मनोज जरांगेंचा आळंदीमध्ये मुक्काम, तर उद्या दादरमध्ये वकिलांसोबत जरांगेंची बैठक। सोलापूरच्या बार्शीमध्ये लवकरच जरांगे पाटलांची सभा होणार। बार्शी तालुक्यातील मराठा समन्वयकांकडून जरांगे पाटलांना निमंत्रण, लवकरच तारीखही जाहीर करणार। गोंदियामध्ये ओबीसी जनगणना संकल्प यात्रा, ओबीसी समाजामध्ये जनजागृती करणार, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची मागणी। अजित पवार गटाकडून आव्हाडांना च्यवनप्राशची भेट, बुद्धिवर्धक च्यवनप्राश पाठवून आव्हाडांचा निषेध। सोलापुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन। सांगलीच्या राजेवाडी इथल्या सद्गुरू साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। संतप्त कार्यकर्त्यांचा कारखान्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट। जळगावात जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांचा ठिय्या, 2 महिन्यांचं रखडलेलं मानधन देण्याची आग्रही मागणी। रोहिणी खडसेंचा सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा। अमरावती महानगरपालिकेवर शेकडो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन। पगारवाढीच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यानं सेविका आक्रमक, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपुरातील संविधान चौकात आदिवासी गोंडगोवारी आंदोलकांचं आमरण उपोषण सुरूच। गोंडगोवारी समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी, आमरण उपोषणाचा 12वा दिवस। नाशिकच्या लासलगावात मराठा समाजाचा मोर्चा, मंत्री छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। 2 समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्यानं मराठा समाज आक्रमक। नांदेडमध्ये बीडी कामगारांचं सुरळीत काम देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। कामगारांना महिन्यातून केवळ 2 ते 3 दिवस काम मिळत असल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ। परभणीच्या जिंतूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शरद पवार गटाचा विशाल मोर्चा। शेतमालाला दर द्या, रखडलेल्या विविध विकास कामांना गती द्या यासह अनेक मागण्यांचं तहसीलदारांना निवेदन। हिंगोलीच्या वसमतमध्ये काँग्रेसचा शेतकरी जनआक्रोश मोर्चा, 2023चा पीक विमा लागू करण्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिवमध्ये उद्या मुख्यमंत्री शिंदे यांची सभा, तेरणा साखर कारखान्यावरील सभेची तयारी अंतिम टप्प्यात। मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। नांदेडमध्ये इंजिनियर्स असोसिएशनचं काम बंद आंदोलन, कार्यकारी अभियंता यांच्या निलंबनासाठी इंजिनियर्स आक्रमक। वसई विरार महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक, विविध प्रश्नांवरून प्रभाग आय कार्यालयामध्ये काँग्रेसचं आंदोलन। पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा जळगावातून निषेध। काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं भ्याड हल्ला करणाऱ्यांचा विरोध, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा, बीड परळी महामार्गावर टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी हंडे घेऊन रास्ता रोको, जलजीवन योजना कागदावरच। ऐरोलीमध्ये आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचं गाव चलो अभियान सुरू। अभियानाद्वारे कामाचा लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील कासे ग्रामपंचायत हद्दीमध्ये रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेविरोधात ग्रामस्थ आक्रमक। जोपर्यंत गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत काम करू देणार नसल्याचा इशारा। पुण्याच्या चाकणमधील चिंबळी गावातील शेतकऱ्यानं फुलवली महाबळेश्वर मधची स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानं सीमा जाधव या महिला शेतकऱ्याचं पंचक्रोशीमधून कौतुक। रत्नागिरी जिल्ह्यात भात खरेदीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना लाभ, खरेदी विक्री संघाकडून 8.5 क्विंटल भात खरेदी। भात खरेदीतून 2,97 लाखांची उलाढाल। वाशिमच्या मानोरा तालुक्यात कापूस दरवाढ होत नसल्यानं शेतकरी हवालदिल, कापसाला 6,000 ते 7,000 रुपये दर, उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत। गोंदियातील शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल करून भरडाई करण्यावर राईस मिलर्सचा बहिष्कार। 36 लाख क्विंटल धान शासकीय केंद्रांवर पडून जोपर्यंत केंद्र शासन भरडाई वाढवून देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा केळीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। केळीवर काळ्या रंगाचे डाग पडल्यानं व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद, शेतकऱ्यांकडून मल्चिंग पेपर आणि कपडा लावून पिकं वाचवण्याचा प्रयत्न। नांदेडच्या माहूर तालुक्यात यंदा उन्हाळी तीळ पेरणीमध्ये वाढ, मागील वर्षी गारपिटीमुळे तिळाचं मोठं नुकसान, यंदा चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा। नांदेडमध्ये काकडी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता, शेतकरी हवालदिल।
बीडच्या परळीमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दर स्थिर. बाजारात टोमॅटो 30 रुपये, वांगी 20 रुपये, बटाटा 25 आणि शेवगा 50 रुपये किलो दरावर. रत्नागिरीतील चिपळूणच्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला अखेर 4 वर्षांनंतर मुहूर्त. पुनर्बांधणीसाठी 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 2 जुलै 2019 मध्ये तिवरे धरण फुटलं होतं. धुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन. गव्हाला 2500 रुपये दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. बांगलादेशनं आयात शुल्क लावल्यानं द्राक्षांचे दर कोसळले. निफाडमध्ये द्राक्षांची 20 ते 25 रुपयांना विक्री. 40 ते 50 रुपये दरावरून 20 ते 25 रुपयांवर दर कोसळले.